आता मोठा बटाटा आहे ना, तर तसे काप जास्त लांब होत आहेत, तर त्यासाठी हा अर्धा कट करून घेतला आहे. आणि मग आपण जे मस्त अशी चटचटीत तेल सुटलेली बटाट्याची भाजी. तर चला, भाजीला काय काय साहित्य लागणार आहे. खूप जास्त मसाला वगैरे काढायची गरज नाही, अगदी थोड्या मसाल्यामध्ये मस्त अशी चटचटीत आपण भाजी बनवणार आहोत. हॅलो नमस्कार, तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आता मी चाललो स्कूलमध्ये आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करत आहेत, त्याच्यासाठी आजचा ड्रेस आहे तो ग्रीन आहे आणि सोबत एक झाड सांगितलं घ्यायला. तर चला, बाहेर ना अजिबात म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण. अरे त्याला नाव लावलं ना, त्याच्यामुळे मग ते चल. रुद्राचं आवडलं आणि आज चपात्या झाल्या, वरण भात पण लावला. आत्ता राहिले फक्त भाजी. चल, कशाला काढले रे ते ड्रेसला, कशाला लावलं? चांगलं दिसत होतं की, राहू दे आता, सगळे निघले. मी ना म्हटलं की आता आज छान ड्रेस वगैरे घातला आहे म्हणून त्याला गंध लावलं आणि त्याच्यावरती अगदी थोडेसे तांदूळ लावले, तर त्याने ते पण काढले. छान दिसत होते ना बाळा. इथे जे पप्पा कर दे दे, सोड सोड. आज गुरुपौर्णिमा, इथं मंदिर आहे दत्त महाराजांचं. तर चला आता त्याला शाळेत सोडून येते. छोटं चिंचाचे छोटे छोटे भरपूर झाडं घेतलेस रे त्याच्यामध्ये. तीन हां, सगळे किती झाले? 4. थोडा चिखल आहे ना, सगळं कपड्यावर होती. स्वतः रुद्राशला शाळेत सोडलं आणि इथं दर्शन पण घेतलं. आजचं गुरुपौर्णिमा आहे, तर श्री दत्त मंदिर इथं जवळच आहे. तर आता दर्शन घेतलं, जाताना त्याने घेतलं होतं आणि मग येताना मी घेतलं. आता त्याला शाळेत सोडलं 1 वाजेपर्यंत. आता शाळेत गुरुपौर्णिमा वगैरे साजरी करतात आणि मी तोपर्यंत माझं बाकीचं काम आहे ते पटकन आवरून घेते. आज पण जाताना पाऊस नाही, फक्त जाताना येताना नाहीतर छान वाटते, नाहीतर मग छत्री रेनकोट वगैरे सगळं घेऊन निघावं लागतं. आता सकाळी भरपूर पाऊस होता, आता सध्या थोडा वेळ बंद झाला आहे. सकाळी तर पूर्ण म्हणजे आत्ता पण असं अंधार झाल्यासारखं वाटतं सगळीकडे. तर आत्ता रुद्रांशला शाळेत सोडलं आणि आत्ता राहिलेले कपडे वगैरे होते ते सगळे काढले आणि आता घड्या वगैरे घातल्यात. आता राहिली माझी भाजी. तर म्हटलं अगोदर हे सगळं आवरावत, बाहेरचे कपडे वगैरे आहेत ते सगळे मध्ये टाकते आणि मग नंतर भाजी राहिली आहे, कपडे वगैरे राहिलेत पण आता ते नंतर करणार आहे. तर त्याला आज सकाळी मी बनवून दिलेले आहे गुळ शेंगदाण्याची पोळी. तो म्हटलं मला खायची आज आणि शाळेत पण गेला आहे. तर म्हटलं आता हे पटकन कामावरून घेते आणि नंतर बाकीचं कामावरती. आता आज होता त्याचा रेड कलरचा ड्रेस असतो, पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्यांनी ग्रीन कलरचा ड्रेस सांगितलेला आहे. तर ग्रीन कलरचा ड्रेस आणि एक झाड कोणतं पण म्हणजे फुलाचं वगैरे कोणतं पण एक झाड सोबत गुरुपौर्णिमेला म्हणजे सांगतायत, ते पण दिलं. आता त्याला शाळेत सोडलं आणि म्हटलं तो येऊस्तर माझं ना म्हणजे बाकीचं सगळं आता लोटून वगैरे तर काढले, आता कपडे वगैरे पण झाले, फक्त बाहेरचे कपडे आहेत ते काढून दोरीवरती टाकायचे आणि मग भाजी टाकायची. आता भाजी फक्त भाजी राहिली, वरण भात अगोदर झालेला आहे त्याच्यामुळे काही त्याला जास्त वेळ नाही लागत आहे. आणि मग शक्यतो तो यायच्या अगोदर शाळेत मी रील्स वगैरे पण काढून घेत असते, कारण की मग तो आला की त्याला जेवण करायचं, मग कधी कधी झोपतो, नाहीतर मग कधी कधी त्याचा अभ्यास वगैरे असतो. तर म्हटलं हे बाकीचे सगळी कामं अगोदर आवरले ना, तर मग आता पावसाळा वगैरे चालू असला की थोडंसं वातावरण बाहेर म्हणजे पाऊस वगैरे चालू असला की झोपतो तो कधी कधी आले आणि कधी कधी नाही झोपत आहे. तर चला अगोदर हे सगळे कपडे ठेवून दे. आता ही भांडी आहेत चहा राहिले. आता रुद्राज तर सकाळी तर म्हणजे तो आहे तोपर्यंत मी चहा नाही करणं होते,
कधी कधी होतं म्हणजे आवडतं. गरम पाणी करून ठेवलेलं, त्यातलं अर्ध पाणी तर संपले, कारण की त्याची बॉटल भरून दिली. त्याला सकाळी पण एक ग्लास पाणी लागलं, म्हणजे एक तांब्याच्या वरती पाणी संपलं. आता मला वाटतं एक अजून ह्याच्यामध्ये एक तांब्या पाणी अजून गरम करून ठेवते, म्हणजे चांगलं उकळून गार करून ठेवलं ना तर मग त्याला दिवसभर पुरतं. आणि तो येऊपर्यंत गार होईल. तर मी सकाळी उठल्या अगोदर हे पाणी गरम करून ठेवलं, त्याच्यामुळं तो आवरूस तर त्याचं जेवायचं वगैरे सगळं आवरूस तर पाणी म्हणजे प्यायसारखं थोडंसं गार झालं. आणि आता त्याला आम्ही 2-4 दिवस झालं गरम पाणी देतोय ना, तर थोडासा फरक आहे, म्हणजे सर्दी वगैरे खोकल्याचा. नाहीतर औषध घेऊन पण काही होईना, म्हणजे एवढा सर्दीच खूप दिवस झालं सर्दीच नाही थांबत आहे. तर आता मी बटाटे साल वगैरे काढून घेतली, धुवून घेतली. आणि आत्ता त्याच्यासाठी इथे कांदा, तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आणि एक छोटा, म्हणजे 2 कांदे घेतलेत. त्याची साल वगैरे काढून घेते. आणि आज बटाटा आहे ना, मी अशी उभे काप करून करणार आहे. म्हणजे मी दरवेळेस अशा छोट्या छोट्याला फोडी बनवत असते, पण म्हटलं आज थोडंसं वेगळं करूयात. आता मोठा बटाटा आहे ना, तर तसे काप जास्त लांब होत आहेत, तर त्यासाठी हा अर्धा कट करून घेतला आहे. आणि मग आपण म्हणजे उभे काप करूया. आणि ही पण पातळच करायची, म्हणजे पातळ केलं ना तर भाजी आहे ना ती लवकर शिजते. आणि खूप जाड ठेवले तर मग लवकर नाही शिजत आहे. आता कांदा आहे तो एकदम बारीक कट करून घेते. स्वतः कांदा पण मस्त बारीक कट करून घेतलाय. आणि हे बटाट्याचे काप आहेत बघू शकता, असे उभे केलेत मी आज. तर चला आता फोडणी घालूयात भाजीला. थोडीशी कोथिंबीर आहे, ती पण लगेच धुवून घेते. तर आता ह्याला ना मी फोडणीला फक्त जिरे आणि मोहरी घालत असते, म्हणजे कधी कधी घालते. आता ह्याला मी फक्त कांदा घालणार आहे, लसूण पण नाही घालणार, आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता बटाटा वगैरे मस्त कट करून घेतलाय. थोडीशी कोथिंबीर आहे ती पण घेते, म्हणजे वरणाला पण होईल आणि बटाट्याची भाजी पण थोडीशी. अशी निवडून ठेवलेली असली तर खराब पण नाही होते आणि भाजी करायला पण जास्त वेळ नाही लागत आहे. तर आता सगळ्यात अगोदर तेल टाकते. स्वतः तेल चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये कांदा टाकला. आणि कांदा टाकला की आपल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आता भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं मध्ये त्याच्यात टाकून घेऊ, म्हणजे कांदा लवकर छान भाजतो. आता कांदा आहे छान परतलाय, अजून थोडासा परततो. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तिखट टाकून घेऊ.
थोडीशी कोथिंबीर पण टाकते मी, कारण की वरणाला पण थोडी टाकायची आणि नंतर थोडी टाकायची, म्हणजे तेलामध्ये थोडी टाकली ना तर भाजी छान लागते. त्याच्यामध्ये टाकते मी तिखट. आता हे सगळं मसाला मिक्स तिखट आहे, तर वेगळं काही तिखट टाकायची गरज नाही. धनेपूड जिरेपूड असं काहीच नाही, सगळं एकत्रच केलेलं आहे. तिखट छान परतून घेऊयात आणि आता टाकूयात बटाटा. मस्त तिखट आहे, तेलामध्ये परतून घेतले. आणि आता मला सुकीच भाजी बनवायची, रस्साभाजी वगैरे नाही बनवायची. तेलामध्ये बटाटा आहे ना तो पण छान परतून घ्यायचा एकदा, म्हणजे बटाट्याला मसाला आणि तेलामध्ये परतून घेतला तर लवकर शिजतो. पण खूप जास्त नाही, पण थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊया. तर आता खूप जास्त नाही, थोडं पाणी टाकले आणि आता हे छान परतून घेऊया. आणि आता झाकण घालून थोडा वेळ आपल्याला शिजवून द्यायचे. आणि जर आपल्याला म्हणजे असं सुक्का बटाटा बनवायचा असेल आणि कुकरला लावलं ना तर मग पाणी वगैरे टाकायची गरज नाही. त्याला एक उकळी येऊ देऊयात आणि मग कमी गॅसवरती 2-3 मिनटं झाकण घालून छान याला शिजवून देऊयात. 1.5 ते 2 मिनटं झालेत, जास्त पाणी नाही घातलं. लगेच एकदा आपण मिक्स करून घेऊ. बघू शकता मस्त छान कट सुटलाय, पण बटाटा शिजायला अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे आपल्याला अजून 2-3 मिनटं असंच झाकण घालून शिजवून देऊयात. म्हणजे 2 मिनटं झाले की एकदा परतून घ्यायचा. परत वाटलं थोडं, अगदी थोडं पाण्याचा शिपका मारायचा, नाहीतर मग थोडं पाणी असेल तर फक्त एकदा छान मिक्स करून झाकण घालून ठेवूयात. तर अजून याला मी 2-3 मिनटं झाकण घालून ठेवतो. कमी गॅस ठेवायचा, म्हणजे काय होते की वाफेवर छान बटाटा आहे तो छान शिजतो. सोपली बटाट्याची भाजी छान शिजली, पण कट येण्यासाठी ना मी थोडा वेळ 2 मिनटं म्हटलं त्याला शिजवून देऊयात अजून, म्हणजे कट वगैरे छान येतो. आणि आत्ता मला बनवायचं आहे वरण, तर त्याच्यासाठीच मी लसूण वगैरे निवडून घेते. तर आता पाणी पण भरायचे, पाणी चालू केले. तर चला तुम्ही लसूण निवडून वरणाला फोडणी घालते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आणि बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो केलेलं नसेल तर मी आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची ID दिलेली आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. तर बघू शकता भाजी आहे एकदम मस्त छान शिजली. स्वतः भाजी छान शिजली. आता मी गॅस वगैरे बंद करते आणि माझ्या अजून वरणाला फोडणी घालायची, तर वरणाला पण फोडणी घालते. बघू शकता एकदम मस्त झाले.